Once again, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of Dr. Bapuji Saunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. In last lecture, we started with the unit number 1, that is the engine combustion. So, in that lecture, we covered combustion in SI engine. So, what do you mean by combustion? We covered in last lecture. Then, what are the factors required for the combustion? Then, what do you mean by ignition limit? And what are the three stages of combustion in SI engine? We covered in last lecture. So, in today's lecture, we'll see the abnormal combustion. In that, we'll go through the detonation, knocking, pre-ignition, surface ignition. Then what are the effects of this detonation and how to control this detonation. We'll see these 2 points in today's lecture. So let's start. So before going through the abnormal combustion, you should know what is the normal combustion. म्हणजे काय abnormal combustion आपण बघणारच आहे. पण abnormal combustionच्या आधी पहिला आपल्याला काय माहित पाहिजे की नॉर्मल कंबशन म्हणजे काय. म्हणजे जे गाडीमध्ये नॉर्मली विदाउट एनी साऊंड विदाउट एनी व्हायब्रेशन जे नॉर्मल प्रोसेस होते इंजिन मधली पॉवर स्ट्रोक नॉर्मली पॉवर स्ट्रोक कम्प्लीट होतोय म्हणजे ज्यामध्ये स्पार्क पडणार आहे स्पार्कमुळे एअर फ्युएल मिक्सचर बर्न होणार आहे आणि एक्झॉस्ट गॅसेस बर्न झालेले जे आहेत ते बाहेर पडणार आहेत ही नॉर्मल प्रोसेस आहे आणि स्मूथली प्रोसेस जर झाली तर त्याला म्हणायचं नॉर्मल कंबशन. In normal combustion, the flame initiated by the spark travels across the combustion chamber in a fairly uniform manner. म्हणजे काय जे स्पार्क पडतोय तो स्पार्क जो आहे पूर्ण कंबशन चेंबर मध्ये स्प्रेड होतोय आणि जे त्याच्यासमोर एअर फ्युएल मिक्सचर येत आहे त्याला बर्न करतोय आणि हे सगळं स्मूथली होतंय युनिफॉर्मली होतंय म्हणून ह्याला म्हणलेलं आहे नॉर्मल कंबशन. मग आता अबनॉर्मल कंबशन म्हणजे काय जे हे नॉर्मली होत नाही. म्हणजे काय अंडर सर्टन operating condition the combustion deviates from its normal path. म्हणजे काय तर नॉर्मली स्पार्क पडलाय पण त्या स्पार्क नुसतं न होता अजून एक काहीतरी प्रोसेस त्यामध्ये होते कंबशन चेंबर मध्ये ज्यामुळं काय होते काहीतरी व्हायब्रेशन डेव्हलप होतात साऊंड डेव्हलप होतोय लॉस त्यामुळे पॉवरचा लॉस होतोय ह्या प्रोसेसला म्हणलं जातं abnormal combustion. Under certain operating condition, combustion deviates from its normal path, leading to loss of performance and possible damage to the engine. This type of combustion may be termed as the abnormal combustion or this is also known as the detonation. तर कळालं की नॉर्मल कंबशन म्हणजे काय जर जे स्पार्क मुळे फक्त होत आहे पॉवर स्ट्रोकच्या वेळी स्पार्क पडल्यानंतर तुमचं जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते प्रॉपरली बर्न झालं स्मूथली बर्न झालं आणि आहे तसे गॅसेस जर बाहेर पडले तर त्याला म्हणतात नॉर्मल कंबशन. आणि अबनॉर्मल कंबशन किंवा डिटोनेशन कशाला म्हणायचं की स्पार्क सोडून अजून एक काहीतरी मीडियम असणार आहे त्यामध्ये सेल्फ इग्निशन टेम्परेचर असेल किंवा बाकीचे काही मीडियम्स असतील हॉट सर्फेसेस असतील यामुळे सुद्धा कंबशन होत आहे आणि त्यामुळे काय होतं इंजिन मधली पॉवर लॉस होते तर त्या प्रोसेसला म्हणायचं डिटोनेशन और अबनॉर्मल कंबशन. आता आपण एक्झॅक्टली चार्ट मध्ये बघणार आहे. आता इथे दोन डायग्राम दिसतात तुम्हाला नॉर्मल कंबशन आणि अबनॉर्मल कंबशन. तर नॉर्मल कंबशन मध्ये काय हा ए पॉइंट जो आहे इथं तुमचा स्पार्क पडतोय ए पॉइंटला तुमचा स्पार्क पडतोय आणि स्पार्कची जी फ्लेम आहे ती फ्लेम पूर्ण ट्रॅव्हल होत चालली बी डॅश आणि डी कडे. तर ह्याला जवळजवळ ह्याचं जे स्पीड आहे ते जवळपास 15 ते 30 मिली सेकंद एवढं स्पीड असतं ह्या फ्लेमचं. तर ते ट्रॅव्हल होत चालले पॉईंट बी आणि बी डॅश कडे. पण यामध्ये जे खाली जे अनबर्न हायड्रोकार्बन्स त्याचं टेम्परेचर सेल्फ इग्निशन टेम्परेचर पण रीच होत नाही. सेल्फ इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय की ऍट पर्टिक्युलर टेम्परेचर ते जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते स्वतः पेट घेणार आहे. त्याचं सेल्फ इग्निशन टेम्परेचर जेव्हा रीच होईल त्यावेळी ते एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते स्वतः पेट घेते. पण इथं जे स्पीडमुळं ते सेल्फ इग्निशन टेम्परेचर पर्यंत पोहोचत नाही आणि सेल्फ इग्निशन टेम्परेचर पर्यंत पोहोचलं नसल्यामुळे काय होते हे फ्लेम मुळेच पूर्ण एअर फ्युएल मिक्सचर बर्न होत आहे. फ्लेम मुळेच पूर्ण एअर फ्युएल मिक्सचर बर्न होत आहे याला म्हणायचं नॉर्मल कंबशन. त्यामुळे इथं दाखवा इथं डायग्राम मध्ये बघा प्रेशर वर्सेस थिटा डायग्राम आहे तुमची क्रँक अँगल आहे. तर नॉर्मली तुमचं एअर फ्युएल मिक्सचर बर्न झाल्यामुळे हा जो कर्व आहे हा कर्व स्मूथ कर्व दाखवलेला आहे. पण दुसऱ्या साईडला बघा खाली जे अबनॉर्मल कंबशन दाखवलंय त्यामध्ये काय आहे
की इथं सुद्धा काय आहे, ए पॉइंटला फ्लेम स्पार्क पडतोय, स्पार्क पडल्यानंतर फ्लेम जी आहे ती फ्लेम ट्रॅव्हल होत चालले बी डॅश पर्यंत. त्याच वेळी काय होतंय, कंबशन चेंबर मधलं टेम्परेचर वाढतंय आणि कंबशन चेंबर मधलं टेम्परेचर किंवा सरफेस इग्निशन म्हणजे समजा पिस्टनचा क्राऊन, पिस्टनचा जो टॉप असतो त्यावर जे एअर फ्युएल मिक्सचर आहे, ते एअर फ्युएल मिक्सचर काय होतंय तर पिस्टनच्या टॉप जो आहे त्याच्या टेम्परेचरमुळे सेल्फ इग्नाइट होतात. सेल्फ इग्नाइट होतात आणि सेल्फ इग्नाइट झाल्यामुळं सी डॅश आणि डी हे झालेले फ्लेम जी आहे, सी डॅश डी ची फ्लेम जी आहे ही सेल्फ इग्निशनची आहे आणि बी डॅश सी डॅश आणि सी हे जे पॉइंट्स आहेत हे तुमच्या स्पार्कमुळे आलेली फ्लेम आहे. आणि ह्या पॉइंटला काय होतात, हे दोन्ही फ्लेम हे एकमेकांना कोलाइड होतात, धडकतात आणि धडकल्यामुळं इंजिनमध्ये व्हायब्रेशन डेव्हलप होतात. त्यामुळे इथं हे जो कर्व दाखवलेला आहे प्रेशरचा, त्या इथं व्हायब्रेशन दाखवलेलं आहे, इरेग्युलर कर्व दाखवलेला आहे. तर नॉर्मल कंबशनमध्ये कसं होतंय, स्पार्क पडल्यानंतर स्पार्कनं पूर्ण एअर फ्युएल मिक्सचर बर्न केलं, त्याला म्हणलं नॉर्मल कंबशन. आणि अबनॉर्मल कंबशनमध्ये काय होतंय, इकडून स्पार्क पडल्यानंतर एअर फ्युएल मिक्सचर बर्न होत चाललेला आहे, ही फ्लेम जी आहे ही फ्लेम ट्रॅव्हल होत चाललेली आहे बी डॅश पर्यंत. त्याचबरोबर जे खाली पिस्टनच्या लगेच कॉन्टॅक्टमध्ये जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते सेल्फ इग्नाइट होत आहे, त्याचं एका पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत ते पोहोचतात, तर ते सेल्फ इग्नाइट होत आहे. सेल्फ इग्नाइट झाल्यामुळे इथं सुद्धा एक फ्लेम तयार होते आणि इथं सुद्धा एक फ्लेम तयार होते, म्हणजे इकडनं येणारी स्पार्कची फ्लेम आणि इथं झालेली सेल्फ इग्निशन मुळेची फ्लेम, ही दोन्ही फ्लेम जे आहेत त्या दोन्ही फ्लेम एकमेकांबरोबर धडकतात आणि धडकल्यामुळं इंजिनमध्ये व्हायब्रेशन डेव्हलप होतात, पॉवर लॉस होते, पुन्हा मिसफायर होता इंजिन, म्हणजे मिसफायर नाही, पॉवर लॉस होते. तर हे जी प्रोसेस आहे याला म्हणलेलं आहे अबनॉर्मल कंबशन. तर हे अबनॉर्मल कंबशन किंवा डिटोनेशन किंवा नॉकिंग यामुळे काय होणार आहे, इफेक्ट्स काय होणार आहेत, तर मेजर तुमचे पिस्टन सुद्धा फुटू शकतात, वॉल तुटू शकतात, इंजिनचे हेड्स आहेत त्यांना क्रॅक जाऊ शकतात, भरपूर डॅमेजेस होऊ शकतात. त्यामुळं वी हॅव टू अवॉइड धिस अबनॉर्मल कंबशन. ह्या रिलेटेड एक सिंपल व्हिडिओ आहे, तो बघा, त्यामध्ये कळून जाईल तुम्हाला. आता नॉर्मल कंबशन मध्ये बघा, ही फक्त स्पार्क पडतोय, स्पार्क पडल्यामुळे एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं, बरोबर आहे. दिस इज द नॉर्मल और रेग्युलर कंबशन. एक्झॉस्ट गॅसेस तुमचे बाहेर पडले, एअर फ्युएल मिक्सचर, एअर आत आली, फ्युएल स्प्रे झालं, दिस इज द सक्शन स्ट्रोक, देन दिस इज द कॉम्प्रेशन स्ट्रोक, पिस्टन इज मुव्हिंग फ्रॉम बीडीसी टू टीडीसी. त्याच वेळी इथं स्पार्क पडतोय आणि स्पार्क पडल्यामुळं एअर फ्युएल मिक्सचर पूर्ण जे आहे ते बर्न होते, त्याला म्हणलेलं आहे नॉर्मल कंबशन. आता पुढचा यानंतरचा व्हिडिओ असेल तो असेल अबनॉर्मल कंबशन किंवा डिटोनेशनचा. आता नॉकिंगचा व्हिडिओ बघू आपण. आता बघायचं, इथं एक फ्लेम पडते आणि इथं एक सुद्धा फ्लेम डेव्हलप होते, ही एक फ्लेम आणि ही एक फ्लेम. तर ह्या फ्लेम ज्या आहेत ह्या एकमेकांना धडकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पावसाचा वगैरे बघताय, मोठे आवाज येतात, गडगडाचा आवाज, म्हणजे ढग वगैरे एकमेकांना धडकतात, त्यावेळी जो साऊंड डेव्हलप होतोय तसाच हा इंजिनमध्ये साऊंड डेव्हलप होतोय, की स्पार्कची जी फ्लेम आहे प्लस इथे सेल्फ इग्निशनची फ्लेम आहे, ही दोन्ही एकमेकांना धडकतात. परत एकदा बघा, इथं एक फ्लेम डेव्हलप होते आणि इथं एक फ्लेम डेव्हलप होते. ही फ्लेम कशामुळे डेव्हलप होणार आहे, सेल्फ इग्निशनमुळे किंवा सरफेस इग्निशनमुळे होणार आहे, आणि ही स्पार्कमुळे होणार आहे. तर बघा, विथ नॉकिंग द इनिशियल इग्निशन ऑफ द मिक्सचर इज इनिशिएटेड बाय द स्पार्क प्लग. ही जे फ्लेम आहे हे कशामुळे डेव्हलप झालेले, स्पार्क प्लग मुळे डेव्हलप झालेले आहे. कॉज बाय कंबशन, प्रेशर अँड इंड्यूस हीट अँड spontaneous combustion of mixture occurs. The second almost parallel combustion inside the cylinder is the result. When both the flame front heats, intense high frequency pressure waves are produced. म्हणजे ही जी आहे फ्लेम ही कशामुळे डेव्हलप झालेली आहे, तर कॉज बाय द कंबशन, प्रेशर अँड इंड्यूस हीट. इथं जे कंबशन प्रेशर वाढलंय, हीट डेव्हलप झाली, हीट डेव्हलप झाल्यामुळे हे इथलं जे फ्युएल आहे ते ऑटो इग्नाइट झालं, ऑटो इग्नाइट झाल्यामुळे ही एक फ्लेम डेव्हलप झाली, ही एक फ्लेम डेव्हलप झाली. वेन बोथ द फ्लेम फ्रंट हिट्स, ह्या दोन्ही फ्लेम एकमेकांना धडकतात, इंटेन्स हाय फ्रिक्वेन्सी प्रेशर वेव्स आर प्रोड्यूस. त्यामुळे काय होते, प्रेशर वेव्ह डेव्हलप केला होता त्यामध्ये. दिस प्रेशर वेव्स क्रिएट्स द कॅरेक्टरिस्टिक्स मेटॅलिक पिंक साऊंड अँड सिलेंडर प्रेशर इन्क्रीजेस ड्रॅमॅटिकली. Knocking combustion can lead to pre-ignition because of high combustion temperature. तर कळालं,
तर नॉर्मल कंबशन मध्ये फक्त स्पार्क प्लग मुळे कंबशन होतं, तर एअर फिल्म मिक्सचर बर्न होत होतं. नॉकिंग मध्ये किंवा नॉर्मल कंबशन मध्ये स्पार्क न एक स्पार्क पडतोय, फ्लेम डेव्हलप होते, सेल्फ इग्निशन टेम्परेचरमुळे एक फ्लेम डेव्हलप होते, ते ऑटो इग्नाइट होतात आणि ह्या ज्या फ्लेम्स आहेत एकमेकांना धडकल्यामुळं ह्यामध्ये व्हायब्रेशन डेव्हलप होतात, साऊंड मोठा डेव्हलप होतोय, त्याला म्हणायचं नॉकिंग किंवा अबनॉर्मल कंबशन. ठीक आहे, ते झालं आपलं नॉकिंग किंवा अबनॉर्मल कंबशन. जो आपला पहिला पॉईंट होता अबनॉर्मल कंबशन डिटोनेशन. आता त्यानंतर आहे प्री इग्निशन, ते सुद्धा इथे कव्हर होत आहे. अ glowing spot somewhere in the chamber is the most likely point for pre-ignition to occurs. For example, a carbon ember can ignite the charge while the piston is very early in the compression stroke. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये काय, जे कंबशन जे आहे, जे इग्निशन आहे स्पार्कच्या आधी होते, नॉर्मल स्पार्क पडायच्या आधी जे इग्निशन होतंय, जे काय ज्याच्यामुळे सेल्फ इग्निशन होतंय त्याला म्हणायचं प्री इग्निशन. प्री म्हणजे आधी होतंय, नॉर्मल कंबशनच्या आधी इग्निशन ज्याला जे होतंय त्याला म्हणायचं प्री इग्निशन. हे कशामुळे होतंय, तर जे काही हॉट पार्टिकल्स असतील, तुमचं स्पार्क प्लग असेल, इलेक्ट्रोड आहे, स्पार्क प्लगचा इलेक्ट्रोड आहे, एक्झॉस्ट वॉल आहे, हे एकदम गरम असतात आणि त्यावर कार्बन डिपॉझिट्स वगैरे होतात, कार्बन पार्टिकल्स असतात आणि त्याचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ते ह्या फ्युएलचं टेम्परेचर वाढवतात आणि ते ऑटो इग्नाइट होतात, एअर फ्युएल मिक्सचर ऑटो इग्नाइट होतात. त्यामुळं तुमचं याला जे प्रोसेस होते त्याला म्हणतात प्री इग्निशन. आता बघा इथं प्री इग्निशन हे दिसतंय इथं. आता या व्हिडिओमध्ये बघा, हे जे आहे ते कार्बन डिपॉझिट्स आहेत, हे जे दिसत आहेत, हा एक्झॉस्ट वॉल आहे, हा तुमचा स्पार्क प्लग आहे, इथं इनलेट वॉल आहे, हे जे आहेत हे कार्बन डिपॉझिट्स आहेत, हे कार्बन डिपॉझिट्स खाली पडत आहेत. आणि त्यामुळे प्री इग्निशन होत आहे. दिसतंय, हे जे कार्बन डिपॉझिट आतमध्ये आले ते ऑलरेडी हॉट असतात, एकदम गरम असतात, त्यामुळे एअर फ्युएल मिक्सचर जे आहे तिथलं ते त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये येऊन गरम होत आहे आणि ते सेल्फ इग्नाइट होत आहे आणि सेल्फ इग्नाइट झाल्यामुळं हे जे इग्निशन होतं याला म्हणायचं प्री इग्निशन. स्पार्क पडलाय का नाही पडलेला, त्याच्या आधीच हे पेटलेलं आहे, त्याला म्हणायचं प्री इग्निशन आणि त्यानंतर स्पार्क पडतोय. तर प्री इग्निशन म्हणजे बिफोर द पॅसेज ऑफ स्पार्क, स्पार्कच्या आधी जे इग्निशन होत आहे, कशामुळे होणार आहे, तर हे कार्बन डिपॉझिट्स वगैरे असतील त्यामुळे होत आहे, तर त्याला म्हणायचं प्री इग्निशन. अ ग्लोईंग स्पार्क प्लग टीप कॅन ऑल्सो बी द रिझन फॉर द प्री इग्निशन. जसं मी सांगितलं स्पार्क प्लगचे इलेक्ट्रोड सुद्धा एकदम गरम असणार आहे, ते सुद्धा प्री इग्निशनचे एक मेजर कारण आहे. टू अवॉइड धिस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज द राईट हीट रेंज अँड टाइटनिंग टॉर्क. इथं बघा, हे जर एकदम गरम झालं असेल याच्यामुळे सुद्धा स्पार्क तुमचा पडतोय आणि त्यानंतर इथं इग्नाइट होतंय, बरोबर आहे. तर प्री इग्निशन किंवा ह्यालाच म्हणलं जातं सरफेस इग्निशन. सरफेस इग्निशन का, तर एक तर हे इलेक्ट्रोडमुळे इग्नाइट झालं, या स्पार्क प्लगच्या इलेक्ट्रोडमुळे इग्नाइट झालं, किंवा या हॉट सरफेसमुळे इग्नाइट झालं, वॉलमुळे इग्नाइट झालं, किंवा ह्या एक्झॉस्ट वॉलवर जे कार्बन डिपॉझिट्स आहेत यामुळे इग्नाइट झालं. तर ह्यामुळे जे झालं ते सरफेस इग्निशन झालं. पण हे इग्निशन बिफोर द पॅसेज ऑफ स्पार्क झालं, म्हणजे पॅसेज स्पार्क जिथं पडणार त्या स्पार्कच्या आधी झालं, म्हणून ह्याला म्हणलेलं आहे प्री इग्निशन. दोन्ही एकमेकांवर डिपेंडंट आहे. तर मेन पहिला आहे ते सरफेस इग्निशन आहे. सरफेस इग्निशन म्हणजे काय, जे हॉट पार्टिकल्स आहेत, हा तुमचा एक्झॉस्ट वॉल हा हॉट असणार आहे, हा इलेक्ट्रोड हॉट असणार आहे आणि याच्यामुळं जे इग्निशन होतंय, याच्यामुळे जे इग्निशन होतंय त्याला म्हणायचं सरफेस इग्निशन. आणि हे सरफेस इग्निशन कधी होतंय, जर ह्या स्पार्क पडायच्या आधी झालं तर त्याला म्हणायचं प्री इग्निशन. इथं डेफिनेशन दिलेले आहे तेवढी बघा. तर सरफेस इग्निशन, नॉकिंग कॅन कॉज बाय द सरफेस इग्निशन. नॉकिंग होण्याचं रिझन आहे सरफेस इग्निशन. सरफेस इग्निशन इज डिफाइन्ड ॲज द इनिशिएशन ऑफ द फ्लेम फ्रंट बाय अ हॉट सरफेस अदर दॅन द स्पार्क. मग जसं सांगितलं की हॉट सरफेसेस कुठले कुठले, तर स्पार्क प्लग इलेक्ट्रोड आणि एक्झॉस्ट वॉल हेड.
तर हे एक्झॉस्ट वॉलचे हेड असतील किंवा स्पार्कल इलेक्ट्रोड आहेत त्यावर कार्बन पार्टिकल डिपॉझिट होतात आणि त्यामुळं जे इग्निशन होत आहे कारण की ते गरम असतात एकदम आणि ते गरम असल्यामुळे काय होतात एअर फिल्म मिक्सचर त्याच्या चार्ज जो आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे काय होतंय तो सेल्फ इग्निशन टेम्परेचरला पोहोचतोय आणि तो ऑटो इग्नाइट होतोय आणि ऑटो इग्नाइट झाल्यामुळे काय झालं तिथं ते स्वतः पेट घेतात त्याला म्हणलंय सरफेस इग्निशन. मोस्टली सरफेस इग्निशन इज ड्यू टू द कार्बन डिपॉझिट्स. द डिपॉझिट ऑकर्स occupies space and so increases the compression ratio and air and our poor heat conductor interfere with cooling and so raises the surface temperature. आता हे झालं सरफेस इग्निशन. आता प्री इग्निशन म्हणजे बघा इफ द सरफेस इग्निशन ऑकर्स बिफोर द पॅसेज ऑफ द स्पार्क. म्हणजे सरफेस इग्निशन कशामुळे होत आहे तर हॉट सरफेसेस कुठले कुठले स्पार्क प्लग इलेक्ट्रोड आहे प्लस हेड ऑफ द एक्झॉस्ट वॉल ह्यावर कार्बन डिपॉझिट वगैरे झाले असतील तर त्यामुळे सरफेस इग्निशन होत आहे आणि हे जर सरफेस इग्निशन बिफोर द पॅसेज ऑफ स्पार्क पडायच्या आधी जर झालं तर त्याला म्हणलेलं आहे प्री इग्निशन. प्री इग्निशन इज जनरली कॉज बाय अन ओव्हरहीटेड स्पॉट विच मे ऑकर ॲट द स्पार्क प्लग कंबशन चेंबर डिपॉझिट्स ऑर एक्झॉस्ट वॉल. जे इथं सांगितलं तेच इथं बघितलं. ठीक आहे. these are the points which we covered in today's lecture. Point number 3, abnormal combustion, detonation, pre-ignition and surface ignition. Okay. Now let's see the effects of detonation and control of detonation. The effects of detonation. आता detonation म्हणजे किंवा abnormal combustion म्हणजे आपण बघितलं की फ्लेम फ्रंट मुळे जी नॉर्मल फ्लेम आहे आणि जी दुसरी फ्लेम आहे ती दोन्ही एकमेकांनी कोलाइड होतात आणि कोलाइड झाल्यानंतर जे साऊंड डेव्हलप होते किंवा व्हायब्रेशन डेव्हलप होतात त्याला आपण डिटोनेशन म्हटलंय. तर त्यामुळे काय होणार आहे मग जसं सांगितलं तर पहिलं नॉईज अँड रफनेस. इंजिनमध्ये मोठा साऊंड येणार आहे. त्यानंतर रफनेस म्हणजे कसे व्हायब्रेशन डेव्हलप होतात कारण ते एक वेव्ज आहेत त्या वेव्ज डेव्हलप होतात त्यामुळे इंजिनमध्ये व्हायब्रेशन्स येणार आहेत. माइल्ड नॉक इज नॉट हार्मफुल व्हेन द इंटेन्सिटी ऑफ नॉक इन्क्रीज अ लाऊड पल्सेटिंग नॉईज इज प्रोड्यूस ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ प्रेशर वेव्ह which vibrate back and forth across the cylinder. The presence of vibrating motion cause crankshaft vibration and the engine runs rough. म्हणजे काय जे व्हायब्रेशन डेव्हलप झाले तुमच्या इंजिनमध्ये कारण दोन वेव्ज होत्या दोन वेव्ज एकमेकांना कोलाइड झाल्या त्यामुळे व्हायब्रेशन डेव्हलप झाले त्यामुळे नॉईज अँड रफनेस तुम्हाला तिथे जाणवतोय. हा झाला पहिला इफेक्ट. नंतर आहे मेकॅनिकल डॅमेज. मेकॅनिकल डॅमेजमध्ये तुमचे इंजिनचे ब्लॉक आहेत इंजिन ब्लॉक खराब होणार आहेत त्याला क्रॅक जाणार आहे तुमच्या पिस्टनला क्रॅक जाऊ शकतोय. त्याचबरोबर वॉल तुटू शकतात वॉलचं हेड जे आहेत ते तुटू शकतात. हे तुमचे मेकॅनिकल डॅमेजेस होणार आहेत. त्यानंतर कार्बन डिपॉझिट्स. आता ह्या सगळ्याचं रिझन जे होतं ते कार्बन डिपॉझिट होतं. तर डिटोनेशनमुळं कार्बन डिपॉझिट्स भरपूर होत आहे तुमच्या इंजिन पार्ट्सवर. त्यानंतर इन्क्रीज इन द हीट ट्रान्सफर. नॉकिंग इज अकम्प्लीट by an increase in the rate of heat transfer to the combustion chamber wall. म्हणजे नॉकिंग कशामुळे होते तर सेल्फ इग्निशन टेम्परेचरमुळे होते बरोबर आहे. सेल्फ इग्निशन टेम्परेचरला कशामुळे पोहोचते तर मॅक्सिमम टेम्परेचर वाढते तुमच्या इंजिन मधलं टेम्परेचर मॅक्सिमम वाढले तर त्यामुळे काय होते इन्क्रीज इन द रेट ऑफ हीट ट्रान्सफर. द इन्क्रीज इन द रेट ऑफ हीट ट्रान्सफर इज ड्यू टू टू रिझन्स. द मॅक्सिमम टेम्परेचर इन द detonating engine is about 150 degree Celsius higher than in a non-detonating engine. म्हणजे जवळपास 150 डिग्री सेल्सिअस नॉर्मल इंजिन पेक्षा टेम्परेचर तुमचं जास्त असतं. द सोर्सिंग अवे अ प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ इनएक्टिव्ह स्टॅग्नेट गॅस ऑन द सिलेंडर वॉल ड्यू टू प्रेझन्स ऑफ वेव्स. म्हणजे या सगळ्यामुळं द नॉकिंग झाल्यामुळं तुमचं हीट ट्रान्सफर जे आहे ते वाढणार आहे का तुमचं टेम्परेचर तिथं वाढतंय तुमचं टेम्परेचर वाढतंय. त्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे डिक्रीज इन द पॉवर आउटपुट अँड इफिशियन्सी. ह्या सगळ्याचं मेन रिझन काय आहे ड्यू टू इन्क्रीज इन द रेट ऑफ हीट ट्रान्सफर द पॉवर आउटपुट ॲज वेल ॲज द इफिशियन्सी ऑफ द डिटोनेटिंग इंजिन डिक्रीजेस. म्हणजे काय डिटोनेशन झाल्यामुळं तुमचं पॉवर आउटपुट कमी होतंय का ते लॉस झाला तुमचा पॉवरचा लॉस झाला त्यामुळे पॉवर आउटपुट जी मिळणार आहे किंवा इफिशियन्सी जी मिळणार आहे ती तुमची कमी होते. आणि पुढचं आहे प्री इग्निशन. प्री इग्निशन जर मग असे बघितलं तर ह्या सगळ्याचं रिझन सरफेस इग्निशन झाल्यामुळे प्री इग्निशन होतं. म्हणजे कार्बन डिपॉझिट्स असतील किंवा कार्बन पार्टिकल्स असतील याच्यामुळं स्पार्क पडायच्या आधीच तुमचं एअर फ्युएल मिक्सचर बर्न होणार आहे त्याला म्हणलेलं आहे प्री इग्निशन.
तर हे झाले 6 पॉईंट. इफेक्ट्स ऑफ डिटोनेशन. काय काय बघितले? नॉईज अँड रफनेस, म्हणजे मोठा साऊंड डेव्हलप होतोय, रफनेस व्हायब्रेशन डेव्हलप होणार आहे. मेकॅनिकल डॅमेजमध्ये काय काय? तर एक्झॉस्ट वॉल डॅमेज होतोय, पिस्टन डॅमेज होतोय, आतले लायनर्स डॅमेज होतात. त्याचबरोबर कार्बन डिपॉझिट्स होते, टेम्परेचर भरपूर वाढतंय, हीट ट्रान्सफर जास्त होत आहे आणि पॉवर आउटपुट आणि इफिशियन्सी जी आहे तुमची कमी होते. आणि सगळ्यात मेन रिझन जे काय होते ते प्री इग्निशन होते. तर हे झाले इफेक्ट्स. जर आता कंट्रोल करायचं झालं तर काय काय पॉईंट्स आहेत? कंट्रोल ऑफ डिटोनेशन. डिटोनेशन ऑर नॉकिंग कॅन बी युजली कंट्रोल बाय द or even stop by the following manipulations. Increasing engine RPM. तर इंजिन RPM increase झाल्यामुळे काय होणार आहे? तर an increase in the engine RPM increases the turbulence of the mixture, considering resulting in the increased flame speed and reduces the time available for the flame reaction. तर टर्ब्युलन्स म्हणजे काय? जो असा भोवरा जो क्रिएट होतोय एअरफ्युएल मिक्सरचा, राऊंड 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 फिरतात एअरफ्युएल मिक्सर, त्याला टर्ब्युलन्स मिळलं जातं. तर इंजिनचा आरपीएम वाढवल्यामुळे काय होणार? तो जो भोवरा आहे किंवा टर्ब्युलन्स जे आहे ते जास्त मिळणार आहे. असा तुमचा भोवरा क्रिएट होतोय तो जास्त मिळणार आहे. तर जास्त स्पीड न फिरल्यामुळे काय होणार आहे की ऑटो इग्नाइट व्हायला जो वेळ होता तो कमीत कमी मिळणार आहे. म्हणजे एअरफ्युएल मिक्सरला ऑटो इग्नाइट व्हायला वेळ कमीत कमी मिळणार आहे. त्यामुळं ऑटो इग्निशन होणार नाही, आणि ऑटो इग्निशन नाही झालं तर काय होणार? नॉर्मल कंबशन तुमचं होणार आहे, आणि त्यामुळे तुमचं डिटोनेशन जे आहे ते कमी होणार. म्हणजे इंजिन आरपीएम वाढवायचा, इंजिन आरपीएम वाढल्यामुळे टर्ब्युलन्स चांगला होतोय, आणि त्यामुळे सेल्फ इग्नाइट व्हायला वेळ मिळत नाही, तेवढा वेळ होत नाही, लवकरात लवकर तुमचं एअरफ्युएल मिक्सर बर्न होत आहे, त्यामुळे तुमचं डिटोनेशन कमी होत आहे. त्यानंतर रिटार्डिंग द स्पार्क. रिटार्डिंग म्हणजे काय? बाय रिटार्डिंग द स्पार्क टायमिंग फ्रॉम द ऑप्टिमाइज टायमिंग दॅट इज हॅव्हिंग स्पार्क क्लोजर टू द TDC. म्हणजे आधी काय होतं? बिफोर 20 डिग्री TDC तुम्ही स्पार्क पाडत होता, पण तोच काय करायचा? बिफोर 10 डिग्री करायचा, अजून जरा अलीकडे घ्यायचा. त्यामुळे काय होणार आहे? तुमचं द पीक प्रेशर आर रीच फार्दर डाऊन. त्यामुळे प्रेशर जे वाढणार होतं ते प्रेशर काय होतं? तुमचं कमी होत आहे. अँड द पॉवर स्ट्रोक अँड आर दस लोअर मॅग्निट्यूड. धिस माइट रिड्युसेस द नॉकिंग. म्हणजे रिटार्डिंग द स्पार्क रिटार्ड केल्यामुळे काय अलीकडे पाडल्यामुळे काय होत आहे? तर मेन काय होणार आहे? तर प्रेशर जे वाढणार होतं ते प्रेशर कमीत कमी वाढत आहे. त्यामुळे प्रेशर कमी वाढलं, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं सेल्फ इग्निशन जे तिथं होणार होतं ते कमी झालं, आणि तुमचं नॉकिंग टेंडन्सी जी आहे ती कमी झाली. रिड्युसिंग द इनलेट प्रेशर अँड रिड्युसिंग द इनलेट टेम्परेचर. आता ह्या सगळ्याचं नॉकिंगचं किंवा डिटोनेशनचं रिझन काय होतं? टेम्परेचर होतं, बरोबर आहे. तर टेम्परेचर जर तुम्ही कमीत कमी केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं सेल्फ इग्निशन टेम्परेचरला जाणार नाही एअरफ्युएल मिक्सर, आणि सेल्फ इग्निशन टेम्परेचरला नाही गेलं तर ते नॉर्मल स्पार्कच्या फ्लेममुळं बर्न होणार, आणि बर्न झाल्यानंतर ते ऑटो इग्नाइट होणार नाही, ते प्रॉपर बर्न होणार, आणि त्यामुळे डिटोनेशन होणार नाही आहे तुमचं. तेच जर इनलेट टेम्परेचरचं जर इनलेट एअरफ्युएल जे येणार आहे त्याचं जर टेम्परेचर हायर असेल तर काय होणार आहे? तर ते लवकरात लवकर सेल्फ इग्निशन टेम्परेचरला पोहोचते, आणि त्यामुळे काय होणार? ते लवकरात लवकर ऑटो इग्नाइट होणार, आणि ऑटो इग्नाइट झाल्यामुळे ऑटो इग्निशनची फ्लेम प्लस स्पार्कची फ्लेम हे दोन्ही फ्लेम एकमेकांना कोलाइड झाल्यामुळं तिथं डिटोनेशन होणार आहे. तर रिड्युसिंग द इनलेट प्रेशर अँड रिड्युसिंग द इनलेट टेम्परेचर. त्यानंतर एअर फ्युएल रेशो. अ टू रिच मिक्सचर इज इस्पेशली इफेक्टिव्ह अँड इन डिक्रीजिंग द ऑर इलिमिनेटिंग द नॉक. म्हणजे आपण बघितलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की रिच मिक्सचर म्हणजे काय आणि लीन मिक्सचर म्हणजे काय. तर रिच मिक्सचरमध्ये एअरची क्वांटिटी कमी होते, लीन मिक्सचरमध्ये एअरची क्वांटिटी जास्त असते. तर रिच मिक्सचर वापरल्यामुळं तुमचं नॉकिंगची टेंडन्सी सुद्धा कमी होते, आणि वॉटर इंजेक्शन काही प्रमाणामध्ये वॉटर इंजेक्ट करून सुद्धा आपण नॉकिंग टेंडन्सी कमी करू शकतो. सो दीज आर द पॉईंट्स टू कंट्रोल द डिटोनेशन. पहिला आपण बघितलं इफेक्ट ऑफ डिटोनेशन, त्यामध्ये काय काय बघितलं? नॉईज, रफनेस, व्हायब्रेशन डेव्हलप होणार आहे, मेकॅनिकल डॅमेजमध्ये तुमचे इंजिनचे पार्ट्स डॅमेज होणार आहेत, क्रॅक जाणार आहेत, त्यानंतर कार्बन डिपॉझिट्स होणार आहे, हीट वाढणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे, पॉवर आउटपुट आणि इफिशियन्सी जी आहे ती कमी होणार आहे. हे झाले इफेक्ट्स. आणि कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला इंजिन आरपीएम वाढवायचा आहे, स्पार्क रिटार्ड करायचा आहे, त्यामुळे प्रेशर कमी होणार आहे. त्यानंतर इनलेटचं प्रेशर आणि इनलेटचं टेम्परेचर सुद्धा तुम्हाला कमी करायचं आहे, आणि एअर फ्युएल मिक्सचर जो आहे किंवा रेशिओ जो आहे तो रिच वापरायचा ॲज कम्पेअर टू द अदर. म्हणजे समजा डिटोनेशन होतच असेल तर त्या केसमध्ये असं सेटिंग करायचं की रिच एअर फ्युएल मिक्सचर आतमध्ये जाईल, जेणेकरून डिटोनेशन किंवा नॉकिंगची टेंडन्सी जी आहे ती कमीत कमी होईल. तर आजच्या लेक्चरला आपण अबनॉर्मल कंबशन, त्यावर डिटोनेशन, प्री इग्निशन, सरफेस इग्निशन हे पॉईंट बघितले. त्याचबरोबर इफेक्ट्स अँड कंट्रोल ऑफ डिटोनेशन हे पॉईंट्स आजच्या लेक्चरला आपण कव्हर केलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरपासून आपण पॉईंट 1.2 बघणार आहे. त्यामध्ये एसआय इंजिन, कंबशन चेंबर. त्यामध्ये 3 टाईप आहेत: वेज टाईप, इन्व्हर्टेड बाथ ट्यूब टाईप, हेमिस्पेरिकल टाईप. हे 3 टाईप जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे, थँक्यू.